करू काही कळेना. कर्ज झालंय हो म्हणून काय मार्ग बी दिसेना. आज साहेब बोललेत 1% नाही आणलं तर माझं काय खरं नाही. अरे हा कोण डोक्याला हात लावून बसलाय? हं, काय सांगू बाबा. कर्ज लई झालंय माझं. आता जीव द्यायचाच मार्ग राहिलाय. अरे अजून एक उपाय आहे बाबा. 5 लाख रुपये देतो. माझं एक काम करावं लागेल, ते बी आजच्या आज. आता ह्याच्यामुळं माझं कमिशन फिक्स. डॉक्टर, आपण हे नको करायला पाहिजे. पैशाचे आमिष दाखवून कोणाच्या जीवाशी खेळणे गैर आहे. काही काळजी करू नकोस. मी सगळी सेटिंग लावल्या पुढंपर्यंत. आपण फक्त हॉस्पिटल ऑर्गनायझेशनमधून हा एक डोनर होता म्हणून रिपोर्ट घ्यायचा. बाकी साहेब सांभाळून घेतील. या कर्जातून सुटलो की एक नवीन सुरुवात करीन. डॉक्टरांकडनं एक गरजू पेशंटसाठी तुझी किडनी घेतली आणि तुला पैसे दिलेत. हाय ना पुण्याचं का? कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला माणूस या गुन्ह्यांना भरी पडतो. डॉक्टर त्याची एक किडनी काढून त्याच्या पुढच्या व्यवहाराला देतो. नंतर त्या पेशंटच्या एका किडनीवर ताण पडून किडनी फेल्युअरमुळे त्याचा मृत्यू होतो. पोलिसांना हे प्रकरण कळताच ते या गुन्ह्यासाठी माणसांना फूस लावून बळी पाडणाऱ्या डॉक्टर व त्याच्या हॉस्पिटल ऑथॉरिटीला अटक करतात. नंतर कोर्ट त्यांना द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 नुसार 7 वर्षांचा तुरुंगवास व 2 लाख रुपयाचा दंड सुनावते व नागरिकांना अशा जीवघेण्या कृत्यांपासून सावध राहण्याचा इशारा देते.